नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 4 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी जेजुरीच्या श्री खंडेरायाला भाविकांचे साकडे, भंडाऱ्याची उधळण। महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी लोकसभेची निवडणूक सातारा लोकसभा मतदारसंघात होत असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी ठिकठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत। त्याचप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ, होम, अभिषेक केले जात आहेत। पुण्याजवळ असलेले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या श्री खंडेरायाला देखील आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीत यशस्वी व्हावेत, 1 लाखाहून अधिक मताधिक्याने ते विजयी व्हावेत यासाठी साकडे घालण्यात आले। पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे 30 मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे। खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहेत। खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत। तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे। देशभरातील भाविक भक्त खंडेरायाला साखळी घालतात। खंडेराया भाविकांना आशीर्वाद देतो अशी आख्यायिका आहे। त्याच भावनेतून देवस्थानचे विश्वस्त व पुजारी तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी श्री खंडेरायाला साखळी घालण्यात आले। यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। सातारा लोकसभा मतदारसंघाची श्री शशिकांतजी शिंदे यांची जेव्हा हे निवडणुकीला लोकसभेला उभे आहेत मतदारसंघातून जेव्हा असंख्य बहुमताने 1 लाखाच्या मताने हे जेव्हा भक्तदेवाचे जेव्हा निवडून आले पाहिजे तेव्हा आणि भक्तदेवा शशिकांत शिंदे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा तुमचा दादा तेव्हा भंडारा उघडा देतील तेव्हा तेव्हा भक्ताला तेव्हा आनंदाचा आशीर्वाद द्या तेव्हा म्हैसूर हजरत निजामुद्दीन सुवर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये पळशी गुजरवाडी नजीक बिघाड। लोको पायलट असिस्टंट व लोको पायलटने केली दुरुस्ती। अर्धा तास विलंबाने एक एक्सप्रेस मार्गस्थ भरवूनात प्रवासी वैतागले। म्हैसूर हजरत निजामुद्दीन सुवर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये पळशी रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर गुजरवाडी शिवारात बिघाड झाल्याने तब्बल अर्धा तास एक्सप्रेस भरवूनात एकाच जागेवर उभी राहिली। त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना शनिवारी समोर आली। लोको पायलट व असिस्टंट लोको पायलट यांनी जुजबी दुरुस्ती करत एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केली। दरम्यान रेल्वेच्या इंजिनमधील बिघाडामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी रेल्वे इंजिनजवळ रुळावर ठिय्या मांडला। म्हैसूर हजरत निजामुद्दीन सुवर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस शनिवारी थोड्या विलंबाने धावत होती। दुपारी 1:15च्या सुमारास पळशी रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर गुजरवाडी शिवारात तिच्या इंजिनमध्ये बिघाड झाला। हा बिघाड झाल्याने लोको पायलट व असिस्टंट लोको पायलट यांनी बिघाड शोधून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काही अंशी यशस्वी झाला। अर्ध्या तासानंतर एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। तब्बल अर्धा तास रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना गुजरवाडी शिवारात ताटकळत राहावे लागले। पुणे ते मिरज प्रवासादरम्यान वेगवेगळ्या रेल्वे व एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने रेल्वेचा प्रवास असुरक्षित होत चालल्याचे दिसून येत आहे। दुपारच्या सुमारास पुणे ते मिरज दरम्यान मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेस धावत नसल्याने वेळापत्रक विस्कळीत झाले नाही, मात्र पुणे कोल्हापूर फास्ट डेमो 15 मिनिटे विलंबाने धावत होती। अन्य एक्सप्रेस निर्धारित वेळेतच धावत होत्या। रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार खासदार उदयनराजे भोसले। सातारोडे येथे रामोशी समाज बांधवांशी साधला संवाद। केंद्र सरकारने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगली वाटचाल केलेली आहे। सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन ते निघाले आहेत। रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी देखील भविष्यात मोठे निर्णय घेतले जातील। सातारा जिल्ह्यातील रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली। सातारोडे येथे यशोदीप मंगल कार्यालयात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने रामोशी समाजाचा मेळावा आयोजित केला होता। त्यावेळी ते बोलत होते।
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, सुधीर बुधावले, गिरीश बुधावले, कपिल चव्हाण, बाळू जाधव यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. मोदी सरकारने महिला, तरुण, वृद्ध, शेतकरी, खेळाडू यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. भारताचे नाव जगभर गौरवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रामोशी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीही भविष्यात कुठेही कमी पडणार नाही. तरुणांच्या प्रगतीकरता आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याकरता मी प्रयत्न करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. नामदार महेश शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र सभा, मेळावे, गावभेटी सुरू आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ अत्यंत विस्तृत असून सर्व ठिकाणी खासदार उदयनराजेंना पोहोचावे लागते. तरी देखील रामोशी समाजावरील असलेल्या प्रेमापोटी ते या मेळाव्यासाठी हजर राहिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच भविष्यात रामोशी समाजाच्या प्रगतीसाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात निर्धार रामोशी समाजाने यावेळी केला. पुढील 5 वर्षात विकास दर व नाविन्यतेची गती कायम ठेवल्यास विकसित भारत व्हायला लागणार नाही. ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर, कोरेगाव येथे व्याख्यान. पुढील 5 वर्षात विकास दर व नाविन्यतेची गती कायम ठेवली तर विकसित भारत व्हायला आणि ते आपण प्रत्यक्ष पाहायला वेळ लागणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय महादेव बल्लाळ तांबोळी सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी सायंकाळी 5 वाजता माहेश्वरी भवन येथे विकसित भारत 2047 मध्ये कोरेगावचा सहभाग या विषयावरील व्याख्यानात डॉक्टर निरगुडकर बोलत होते. डॉक्टर निरगुडकर यांनी कोरेगाव शहर व तालुक्यातील मान्यवर उद्योजक, व्यापारी, कारखानदार तसेच बँका, पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. आताचा भारत बदलला आहे. 2047 मध्ये हाच भारत अधिक सामर्थ्यवान राहील, असा विश्वास व्यक्त करून डॉक्टर निरगुडकर म्हणाले, नीती, गती, दिशा हे केंद्रबिंदू मानून विद्यमान केंद्र सरकारने देशवासियांचा विश्वास संपादन केला आहे. एक मोठा उद्योग कोरेगावसारख्या निमशहरी भागात आला तर येथील चित्र बदलू शकते. यासाठी प्रयत्न असावेत. पारंपरिक उद्योगाला नाविन्यतेची जोड देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी संघटितपणे प्रयत्न व्हायला हवेत. तसेच प्रशासनात क्षमतावान अधिकारीही हवेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतातील तरुणांमध्ये संगणक शिक्षणाची सर्वाधिक आवड असून नवनवीन संशोधन करण्यासाठी हा तरुण वर्ग धडपडत आहे, असे सांगून डॉक्टर निरगुडकर पुढे म्हणाले की याच तरुणांकडून जगाला उपयुक्त असे संशोधन निर्माण होईल. भारतातील रेल्वे, रस्ते आणि इतर भौतिक गोष्टी ही वेगाने बदलत असून त्यातून सामान्य माणसाला उपयुक्त अशा सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.